वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड ते मानोरा मार्गावर 4 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास एका भरधाव डंपरने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात कारमधील 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही प्रवासी मानोरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी मानोराकडून कारंजाकडे जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणारा डंपर यांच्यात कारंजा मार्गावरील कुट्टा गावाजवळ समोरासमोर भीषण धडक झाली। ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आहे। अपघातात कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून डंपरच्या धडकेची तीव्रता अत्यंत भीषण असल्याचे स्पष्ट होते। या दुर्दैवी घटनेमुळे मानोरा परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।